चला आज आपल्याला जे आहे या सत्तेत जीव रमत नाही हे जे कविता संग्रह आहे बघा नामदेव ढसाळांचा, तर तो बघायचा आहे. त्याआधी थोडंसं नामदेव ढसाळांबद्दल आपण जाणून घेऊयात. ओव्हरऑल बघा आता मधल्या काळामध्ये एक इश्यू झालेला आहे, तो म्हणजे नामदेव ढसाळांशी संबंधित एक चित्रपट आणि त्या चित्रपटात सेन्सरचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यातला एक प्रश्न होता की नामदेव ढसाळ कोण आहेत बाबा. ओके, सो बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं होतं नामदेव ढसाळ कोण आहेत. बट मुळात जे आहे की जे काही दलित साहित्य आहे त्या दलित साहित्यात जो एक मोलाचा वाटा आहे बघा तो नामदेव ढसाळांचा आहे. आणि एक वेगळं वळण जे आहे आपलं ओव्हरऑल जे काही जग आहे किंवा आपला जो समाज आहे त्या समाजात असे अंधारलेले कोपरे बरेच आहेत. त्या अंधारलेल्या कोपऱ्यांना प्रकाशात आणायचं काम जे आहे ते नामदेव ढसाळांनी केलेलं आहे. म्हणजे मुळात जे आहे की त्यांचं लिखाण जे आहे ते पण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे बघा. आणि याच्यामध्ये सगळे ॲस्पेक्ट्स आहेत, म्हणजे जातीव्यवस्था असेल, समाजव्यवस्था असेल, राजकारण असेल जे आहे. कारण त्यांची एक स्वतःची राजकीय कारकीर्द पण आहे. दलित पॅन्थरचा स्वतःचा एक फार मोठा इतिहास आहे. सो हा जो इथं स्क्रीनवर तुम्ही फोटो बघताय बघा है ना, दलित पॅन्थरच्या याच्या संबंधीचा तो त्यावेळेचा एक फोटो आहे बघा. नामदेव ढसाळांच्या बाबतीमध्ये जे आहे की त्यांचं साहित्य जे आहे समग्र नामदेव ढसाळ भाग 1 भाग 2 महाराष्ट्र शासनाने पण जे आहे ते पब्लिश केलेलं आहे. असं म्हटलं गेलं होतं बऱ्याच लोकांकडून की जर कोणाला साहित्याचं नोबेल मराठीमध्ये द्यायचं झालंच तर ती व्यक्ती ही आहे, या व्यक्तीला ते दिलं गेलं पाहिजे. आणि मुळात जर मग ह्याच देशामध्ये असा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतो की ही व्यक्ती कोण आहे, तर मग त्याच्याकरता तुम्हाला हे समजून घेणं किंवा ओव्हरऑल आता खरं तर त्याचा एक दुसरा अँगल असा पण आहे की ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना हे खरंच माहीत नाहीत का. तर काही लोक म्हटले हा चांगलं माहीत आहे की. सो दलित साहित्य जे आहे आणि त्याचं जे नोशन आहे मग तिच्यामध्ये वेदना असेल, आत्मभान असेल, नकार असेल आणि विद्रोह असेल बघा. आपण बाबूराव बागुलांच्या कथा पण बघितलेल्या आहेत. त्या बाबूराव बागुलांच्या कथांमध्ये जे आहे आपल्याला विद्रोह नावाची पण एक कथा सापडते की आता हे सहन होत नाही आणि याच्या पलीकडं आता जायचं असेल तर मग आपल्याला विद्रोह केल्याशिवाय पर्याय नाही. कारण बऱ्याचदा जे आहे व्यवस्था तुम्ही जे बोलताय ते ॲक्सेप्ट करेल, ते ऐकून घेईल. याचे जे आहेत जेव्हा सगळे पर्याय संपतात की आता व्यवस्थेला काही ऐकू जात नाही बाबा, मग त्यावेळेस जे आहे विद्रोहाशिवाय पर्याय नाही. सर्वप्रथम जे आहे बघा नामदेव ढसाळांचे जे कविता संग्रह आणि त्यांच्या कादंबऱ्या ज्या आहेत बघा, तर त्यांच्याबद्दलची माहिती थोडीशी आपण घेऊयात. त्याच्याकडून एक एक करून जे आहे नामदेव ढसाळ थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करू. सो नामदेव ढसाळांच्या याच्यामध्ये बघा त्यांच्या जे ओळी आहेत की मला स्वातंत्र्य आवडतं, ते छान असतं समुद्रासारखं जे आहे ना. समुद्र कसा आहे ना की तो समुद्र अथांग आहे, तो मला स्वातंत्र्य आवडतं आणि ते समुद्रासारखं छान असतं बाबा. हे म्हणणारे नामदेव ढसाळ जे आहेत. जर आपण आपल्या या सत्तेत जीव रमत नाही या पुस्तकाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर त्याचं पण आहे. एक पुस्तक द्या बरं प्रदीप, याचं फ्रंट बघा. म्हणजे आता हे जे फोटो आहेत समजा तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील की याच्यात वेगवेगळे रंग आहेत बघा. या सत्तेत जीव रमत नाही नामदेव ढसाळ. आणि याचं जर तुम्ही मलपृष्ठ बघितलं तर याच्यामध्ये या सत्तेत जीव रमत नाही मधल्या ओळी आहेत. प्रतीक्षेतलं अशाश्वत तारांगण, संगिनीच्या धारेवरलं प्रेम, कधी नव्हे ते आता मला आयुष्य मला आवडू लागलेलं आहे. आता कुठं आयुष्य आवडू लागलेलं, कारण त्यांचा जर तो इतिहास सगळा बघितलेला आहे आणि भारताच्या याच्यामध्ये जे आहे की वर्गव्यवस्था जी आहे मग तिच्यामध्ये दलित समुदायाला काय काय सहन करावं लागलेलं आहे हे आपण आज इमॅजिन करू शकत नाही. प्रत्येकाच्याच हृदयात मी कोरून ठेवली आहे माझ्यासाठी जागा आणि सहज जगत्या मातीच्या वैभवात जीव पडला आहे अडकून जे आहे बघा. एक वेगळी भाषाशैली जी आहे किंवा मी जे म्हटलं की अंधारलेले कोपरे जे आहेत ना ते या माणसांनी समोर आणलेत. ते अंधारलेले कोपरे आणि त्या अंधारलेल्या कोपऱ्याची संस्कृती जी आहे मग त्याचे रिफ्लेक्शन्स पण आपल्याला येतील की जे वेगवेगळी पुस्तकं आहेत किंवा जे कविता संग्रह आहेत मग त्याच्या याच्यावरून काय लिहिलेलं आहे किंवा त्याचे मुखपृष्ठ जे आहेत ना ते पण खूप मॅटर करतात बघ. कुठल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ जे आहे, मी ज्यावेळेस कॉलेजला होतो तर आमच्या इथं जे आहे ना आमच्या एक आय थिंक आय वॉज इन फर्स्ट इयर त्यावेळेस एक मुखपृष्ठाची कथा म्हणून एक कार्यक्रम झाला होता. खूप काही लोकांनी इंटरेस्ट घेतला नव्हता त्याच्यामध्ये.
कारण कॉलेजची मुलं आहेत, गॅदरिंग सुरू आहे आणि तिच्यामध्ये सगळं एन्जॉय आणि तिच्यामध्ये एखादी व्यक्ती वेगवेगळ्या पुस्तकांचे जे मुखपृष्ठ आहेत ते एक्सप्लेन करते. वाचन संस्कृती अशी पण लयात जाते दिवसेंदिवस जे आहे आणि त्याच्यामध्ये कुणाला इंटरेस्ट नव्हता त्या कार्यक्रमामध्ये, पण तो एक खूप चांगला कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला होता त्यावेळेच्या आमच्या आयोजकांनी. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यात अर्पण पत्रिका जी आहे डॉक्टर आंबेडकरांना, या सत्तेत जीव रमत नाही, आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. आता आपण दलित साहित्य जे बघतो तर तिच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की दलित साहित्य एकतर ही सगळं जे नोशन आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या वेलीवर आलेली फुलं असं आपण याच्याकडं बघतो. मग आज आमचं जे काही आहे ते सर्व तुझंच आहे. हे जगणं, हे मरणं, हे शब्द, ही जीभ, कारण आम्हाला बोलतं तू केलेलं आहेस. आम्हाला दरवाजे जे उघडलेत, सगळे दरवाजे जे उघडत गेलेत बघा, कारण सगळे दरवाजे बंद होते आधी, एक एक दरवाजा उघडला आहे, मग तो शिक्षणाचा असेल. ओके, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव जे आहे, ही भूक, ही तहान, सर्व पुण्याई तुझीच आहे. तू दिलं आहे आम्हाला, हे सगळं जे काही आहे तर ते तुझंच आहे. नामदेव ढसाळ यांच्याबद्दल जे आहे बघा, म्हणजे सर्वात आधी जे आहे की गोलपीठा जे आहे ती कविता संग्रह आला. गोलपीठाच्या बाबतीमध्ये जे होतं की 1973 जे आहे, मग त्यावेळेचे साहित्य संमेलन आणि त्या साहित्य संमेलनात एक चिठ्ठी पाठवण्यात आली होती की ती चिठ्ठी होती की एका टॅक्सी ड्रायव्हरला कविता सादर करायची आहे. आणि मग ती कविता बऱ्याच तिच्यावर चर्चा खल की यांना टॅक्सी ड्रायव्हर काय कविता करू शकतो का बाबा. तर महाराष्ट्राची परंपरा फार मोठी आहे बघा, हिच्यामध्ये असं काय नाही की तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये जाऊन लिहायला शिकता तर मग तिथं कविता लिहायला शाळेत कॉलेजमध्ये शिकवणार आहे तुम्हाला. जगण्याने ते शिकवलेलं आहे. बहिणाबाई आहेत बघा, आपल्या बहिणाबाई चौधरी जे आहे ते एक मोठं ज्वलंत उदाहरण आहे आपल्यासमोर जे आहे. तर हे कुणीही लिहू शकतं बघा, ज्याला लिहिता येत नाही ना तो पण ती कविता रचू शकतो. शब्द मांडायला दुसरी व्यक्ती असू शकते तिथं. ओके, म्हणजे संत तुकारामांपासून ते रेफरन्सेस आपण घेऊ शकतो की एक नदीमध्ये सगळं बुडवलेलं आहे ना, मग त्याच्यानंतर जे आहे ना ते इतकं मुखोद्गत होतं लोकांना की तर तो कन्सर्न राहतच नाही तिथं की मग ते पुस्तक कुठं हरवलं माझं, तो विषय तिथं येत नाही बघा. तर ती मोठी परंपरा आपल्याला आहे. आणि तिच्यामध्ये गोलपीठा जो आला होता आणि त्या गोलपीठामधली जे आहे ती कविता त्यांनी 1971 जे आहे तिकडं साहित्य संमेलनामध्ये सादर केली. आणि साहित्य संमेलनामध्ये ती सादर केली होती आणि तिच्यात तुमची सनातन दया त्या फॉकलंड रोडच्या भडव्याहून उंच नाही. आणि मग सगळं जे काही साहित्य संमेलन आणि सगळी व्यवस्था जी होती साहित्य संबंधितली मराठी साहित्य ती विशेष करून जे आहे ते म्हणजे खळबळून जागी झाली ती की हे आमच्या कानात काय म्हणजे काय पडलं आहे असं, म्हणजे कुठले शब्द आहेत हे हा ना. गोलपीठा, गोलपीठा हे जग असं आहे बघा की जिच्यामध्ये शोषित लोक जी आहेत हा ना त्यांचं जगणं, त्यांची संस्कृती, ते गोलपीठा जे आहे. आणि ह्या सर्व हिच्यामध्ये याचं जे हे पण होतं बघा की हा ना जनरल डिसीज म्हणजे हॉस्पिटलचं जे आपलं कार्ड असतं बघा ते याच्यावर आहे. बरं चित्र पण जी आहे ती स्वतः त्यांनी काढलेली होती. हे चित्र वगैरे कवितेच्या हिच्यामध्ये, आता नवीन हिच्यामध्ये हे चित्र वगैरे नाही आहेत बघा, हे जे नवीन आता बुक आलेले आहेत हिच्यामध्ये असंच चित्र नाही आहेत. पण तुम्ही जर जुनं व्हर्जन बघितलं याचं तर तिच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे चित्र दिसतात. जसं हे चित्र इथं कवितेच्या आजूबाजूला काढलेलं, मग त्यांनी जे आहे की स्वतः ती चित्र काढून मग त्याला त्या पद्धतीने तिकडं नेलं. आता गोलपीठामध्ये जे आहे बघा, आता हे तेव्हाचे नामदेव ढसाळ तुमच्या समोर जे आहे बघा. ओके, प्रायोगिक थिएटरात चाललेले आपल्या अस्वस्थांचे तमाम तमाशे आणि ईदीच्या बकऱ्याप्रमाणे बळी जायचे गुपचूप, तरीसुद्धा आत्म्याचे उदात्तीकरण करायचे का. आपल्याला नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये जे आहे की आदमी सस्ता झाला, बकरा महाग झाला, शिगवाला नावाची कविता आहे बघा. ईदीच्या बकऱ्याप्रमाणे बळी जायचे का गुपचूप, म्हणजे बळी जाताना सुद्धा आवाज आला नाही पाहिजे बघा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या स्वारगेटला केस झालेली आहे बघा आणि त्या केसवरून वेगवेगळे व्हर्जन्स आणि चर्चा सध्या सुरू आहे. मग तिच्यामध्ये एक येतं की बाबा आवाज का नाही दिला, आरोड्या का नाही दिला तुम्ही, मग आता म्हटलं की नाही त्या बसमधून बाहेर आवाज येतच नाही वगैरे वगैरे नंबर ऑफ व्हर्जन्स जे आहेत ते येतात बघा. मग वर्षानुवर्ष जे आहे तुम्ही सहन करत जायचं, गुपचूप जे आहे बोलायचं नाही, जे जे होईल ते फक्त सहन करत तुम्ही जाणं जे आहे. तरीसुद्धा आत्म्याचं उदात्तीकरण करायचं का, प्रश्न आहे बघा की सगळं सहन करत जातोय आपण, बळी जातोय वर्षानुवर्ष जे आहेत. जीवाचं नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावे, मी तसा जगणार नाही.
हे जे शब्द होते ना, हे शब्द ॲक्सेप्टेबलच नव्हते सिस्टमला. लोकांना वाटलं की ही शिवी आहे का, ही शब्द वापरले पाहिजेत का बाबा, गरज आहे का याची. मग याच्यावर बरेच डिबेट्स आहेत. पण बेसिकली जे आहे तुम्ही असं जगा, मी असं जगणार नाही. हे पहिल्या कविता संग्रहात स्पष्ट करणारा माणूस आहे की ज्याने सांगितलं की तुम्ही असे जगा, मी असं जगत नसतो. मला जे आहे माझे नीती नियम मी लावणार, त्याच्यानुसार मी गोष्टी करणार, आणि तुमचं कुठं काय चुकतं आहे ते मी एकदम रोखून सांगणार तुम्हाला. हा पहिला कविता संग्रह आहे. त्याचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ जे आहे ते तुमच्या समोर आहे. आणि ज्या वेळेस मग हे असे शब्द आलेत बघा, तर मग सिस्टीम जी आहे तर ती खडबडली, जागी झाली. तर की म्हणजे हे शब्द कुठून आलेत. मग दलित साहित्याच्या बाबतीत हा नेहमीचा आस्पेक्ट राहिलेला आहे की तुम्ही आमचं जगणं जे आहे किंवा आमच्याबद्दलच्या बाबी ज्या आहेत तर ते तुम्ही घेत नाही, तुम्ही त्याच्यावर बोलत नाही. आमची नावं, आमची संस्कृती, आमचे उत्सव जे काही असेल ते या व्यवस्थेमध्ये कुठेही मेन स्ट्रीममध्ये आम्हाला दिसत नाही आहे. मग ते दिसलं पाहिजे, हा आग्रह होता बघा. त्याच्यानंतर जे आहे 1975मध्ये 1975मध्ये यांचं जे आहे दुसरं जे आहे कविता संग्रहाला मूर्ख म्हाताऱ्यांनी डोंगर हलवले. आता बघा लेखकांनी त्याचं नाव जे इथं दिलेलं आहे ते काय, नामदेव साळूबाई ढसाळ जे आहे बघा. आईचं नाव जे आहे इकडं जे आहे नामदेव ढसाळ होतं, मग इथं झालं नामदेव साळूबाई ढसाळ. ओके. याचं जे आहे मलपृष्ठ जे आहे बघा, मलपृष्ठावर काय लिहिलेलं आहे इथं की प्रत्येक कलावंताला स्वतःचं एक वर्गचरित्र असतं. चरित्रात्मक समीक्षा आपण शिकलेलो आहे पेपर 1मध्ये जे आहे, वर्गचरित्र असतं. मीही याला अपवाद असू शकत नाही, मी याला अपवाद नाही, मला पण माझं एक वर्गचरित्र आहे. ज्याला व्यवस्थेने 3000 वर्षे ज्ञानास, उत्पन्नास, संपत्तीस, मानव प्रतिष्ठेस वंचित केले, अशा सर्वहारा दलित वर्गातला मी एक कवी. मी कुठला येतो तर माझा वर्ग जो आहे तर तो मी अशा समाजातून येतो ज्याला तुम्ही जे आहे हजारो वर्षापासून काय केलेलं आहे, नाडलेलं आहे. हजारो वर्षापासून तुम्ही जे आहे आम्हाला बाजूला टाकला बाबा. ज्ञानास, उत्पन्नास, संपत्तीस, मानव प्रतिष्ठेच वंचित. ही वंचितता कुठली कुठली आहे, दलित नोशन जे जन्माला येतं बघा, तुम्ही आम्हाला ज्ञान मिळू दिलेलं नाही आहे. शाळेत जे आहे वर्गात बसवलं जात नव्हतं बघा. तो इतिहास असा आहे की मग वर्गाच्या बाहेर बसाच तुम्हाला शिकायचं आहे ना, तुम्हाला वर्गात नाही येणार, तुम्हाला बाहेर बसवणार वर्गाच्या. जे काही ऐकवायला आलं नाही आलं जावा तिकडं. दुसरं जे आहे उत्पन्न, काम करू दिलं जाणार नाही. संपत्ती जी आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस जे आहे तर ते प्रॉपरली नाही, तिथं अनइक्वॅलिटी तिथं तिथेच. मानवी प्रतिष्ठा, ह्युमन डिग्निटी, तोचा पण रोल नाही तिथं, मानवी प्रतिष्ठा तिथं नाही. 20व्या शतकातल्या निम्न बदलांमुळे मीही कवितेपर्यंत येऊन पोचणार होतो बघा. मग कविता का असते, म्हणजे लेखक का लिहितो बाबा, कवी का लिहितो, एखाद्या व्यक्तीने हातात लेखणी का घ्यायची, माणसं भंगारात जाऊ नये म्हणून मग लिहायचं बघा. मग याच्यात अशी लोक होती की ज्यांनी पोटापाण्यासाठी लिहिलेलं आहे. लेखन वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. एखाद्याच्या दरबारात काम करायचं आहे म्हटल्यानंतर तो म्हणेल तसं मला लिहायचं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीसाठी मला लिहून द्यायचं आहे, किंवा मला करार केला एखादा की ह्या मॅगझिनसाठी, ह्या पेपरसाठी दर हप्त्याला 2 कॉलम तुम्ही द्या, 4 कॉलम द्या, 2 कथा लिहून द्या. तो एक वेगळा आस्पेक्ट झाला जे आतून येतं किंवा ज्याला लिहायचं आहे, लिहिण्यासाठी, जगण्यासाठी तो जो आहे की बाबा ते पॅशनेट रायटिंग जे आहे, माणसं भंगारात जाऊ नये. जसं गुलामगिरीकडून सरंजामीकडे, सरंजामीकडून भांडवलशाहीकडे, भांडवलशाहीकडून शास्त्रीय समाजवादाकडे, आणि पुढे सुखी समृद्ध राजसंस्थाविहीन रस्त्याकडे आलो. मी कवितेकडे कसा आलेलो आहे तर गुलामगिरीकडून सरंजामी, सरंजामीकडून भांडवलशाही, ही व्यवस्था कशी बदलत गेली, मी कसा कसा येत गेलो. जन्म, विकास, बदल या सूत्रातून संभवणाऱ्या सातत्याच्या वाटचालीकडे, सर्वकष मुक्तीकडे, सर्जनाकडे जे आहे कविता मला घेऊन आलेली आहे. कवितेचं महत्त्व मी माझ्या कवितेला वर्गीय हत्यार मानतो बघा. नामदेव ढसाळांनी कवितेला काय मानलेलं आहे तर वर्गीय हत्यार मानलेलं आहे. माझी कविता जेव्हा हत्याराची भूमिका घेते तेव्हा माझ्यासमोर माझे शत्रू आणि मित्र अशी वर्गवारी करण्याची निकळ निर्माण होते बघा. माझी कविता जी आहे तर ती वर्गीय हत्यार आहे. ज्या लोकांना मी जनता मानतो आणि ज्या लोकांच्या कष्टातून आजचा भारत उभा आहे ते लोक माझे अढळ श्रद्धास्थान म्हणतात बघा. ती जनता अमर आहे. विंदा करंदीकरांनी लिहिलेलं आहे.
मी जनता कोणाला मानतो किंवा जी लोकांच्या कष्टातून आजचा भारत उभा आहे बघा. कामगार आहे मी तळपती तलवार आहे, नारायण सुर्वेंनी म्हटलं होतं. कोण उभं करतं बरं? बाबूराव बागुलांच्या विचार होतं की मी श्रमशूर मुंबईचा नागरिक जो आहे, ज्यांनी देश घडवला तो देश घडवणार आहे. तो जो कामगार आहे ज्यांनी हा देश घडवला तो माझ्यासाठी श्रद्धास्थान आहे. ज्या लोकांच्या कष्टातून आजचा भारत उभा आहे. मग माझी कविता खेड्यापाड्यातील वैराण दारिद्र्याचा अज्ञानाचा दुःखाचा वेध घेते बघा. सो नामदेव ढसाळांची जी कविता आहे ती कशाचा वेध घेते? खेड्यापाड्यातलं दारिद्र्य, अज्ञान, दुःख तिरस्कार करते, त्याच्या मुळावर घाव घालते बघा. हे होत असताना माझ्या कवितेतील पिळदार कलात्मक घाट येतो. माझी कविता वर्ग शत्रूंची हाड वैराचा खेळ करते. ही कविता का लिहिली गेली? ही कविता लिहिली गेली जे वर्ग शत्रू आहेत त्या वर्ग शत्रूंना जे आहे तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे, त्याच्यासाठी ही कविता लिहिली गेली बघा. म्हणजे मधल्या काळामध्ये होतं की एक प्रश्न विचारला गेला होता की नामदेव ढसाळांच्या बाबतीमध्ये की नामदेव ढसाळ कविता लिहितात मग राजकीय कृती आहे काही? सांगितलं मी जे लिहितो ती राजकीय कृती. त्यांनी म्हटलेलं आहे की राजकीय कृती पण आहे. राजकारणाशी डायरेक्टली म्हणजे तो एक ॲक्टिव्ह फेज आहे त्या लाईफमधला जे आहे की तो डायरेक्टली राजकारणामध्ये ॲक्टिव्ह असणं जे आहे ते जे आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 1976 मध्ये आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी नामदेव लक्ष्मण ढसाळ जे आहे बघा. आता वडिलांच्या नावासकट ते जे आहे लेखन लिहिलेलं आहे. सो इंदिरा गांधींना समोर ठेवून मग जो आहे हा कविता संग्रह आला होता 1976. एमर्जन्सीचा काळ आहे बघा. आणि मग त्या काळामध्ये जे आहे मग याच्यावरून पण राजकीय याच्यावर जरा वादविवाद इथं आहेत. ओके, सपोर्ट करणं न करणं. आपल्या पित्याकडूनच मोठ्या हिमतीने, आत्मविश्वासाने आणि युगधारणेने इतिहासाचा वारसा प्रियदर्शिनीने निर्भयपणे स्वीकारलेला आहे बघा. आयर्न लेडी म्हणून आपण इंदिरा गांधींकडे बघितलेलं आहे की त्यांचे जे हे होते बघा. सो पित्याकडून हिमतीने, आत्मविश्वासाने आला. काळाने मोठ्या कौशल्याने तिला आमच्या देशातील इतिहासातलं एक अपरिहार्य पात्र ठरवलेलं आहे. आमचा जो इतिहास आहे तिच्यातलं एक अपरिहार्य पात्र म्हणजे इंदिराजी. एक डोळस बांधिलकी स्वीकारलेला, सक्रिय जनतेचा आणि जनतेशी इमान राखणारा, वर्ग जागृत, क्रांतिनिष्ठ कवी म्हणून नामदेव ढसाळ यांनी लिहिलेली ही अपूर्व मराठी कविता म्हणून कालोचित, कालसमक्ष, कालदर्शी आहे. काळाला आपल्या कवेत घेणारा कवी जो आहे तो नामदेव ढसाळ बघा. ओके, कोण आहे तर काळाला आपल्या कवेत घेणारा जो आहे तो नामदेव ढसाळ आहे बघा. 1981 जे आहे बघा, तुही इयत्ता कंची. ओके, तुही इयत्ता कंची जे आहे बघा नामदेव ढसाळांचं हे जे पुढचा कविता संग्रह जो होता नामदेव ढसाळ. सो आता कविता संग्रह जे आहेत टप्प्याटप्प्याने येत गेलेले आहेत बघा. कसा विरहू दुःख चोचीत धरून, किती ठेवू इंद्रिय ताजी तवानी, किती सांभाळू हे बीज कंचा खुरहीन घोडा नृत्य करतो या जखमेवर. जे खुरहीन घोडा जे आहे प्रतिमा कशा वापरलेल्या आहेत बघा त्यांनी. हे अनामिका वाहून ने या चंद्रवेणा, बघ ही दुःखाची वायलीन, एक गूढ पांघरून झोपले स्वप्नवृक्षाखाली, शताब्दीची चादर पांघरून, धड पहाटेचाही उदय होत नाही, धड पाखरेही निवांत झोपी जात नाही. कंच्या शाण्यांनी लिहून ठेवली ही लोफर मेलडी. लोफर शब्द जो आहे बघा वाया गेलेले, कुणी लिहून ठेवलेलं आहे हे? दुःखाची वायलिन जी आहे. मग हिच्यामध्ये तुम्ही बघा की याची जी थीम आहे ती थीम काय आहे? दुःख. आणि हे दुःख काही आजचं कालचं परवाचं नाही. हे दुःख जे आहे वर्षानुवर्ष त्या समाजाने सोसलेल्या सगळ्या दुःख दैन्याचं दुःख आहे बघा. हे जे आहे दुःख हजारो वर्षापासून जे आहे बघा. ओके, सो ह्या नेक्स्ट त्याच्यानंतर जे आहे बघा 1983 मध्ये जे आहे बघा 1983 मध्ये यांचा जो कविता संग्रह आला तो जो होता खेळ नावाचा कविता संग्रह आहे. नामदेव ढसाळ जे आहे खेळ. ओके, हा कविता संग्रह 1983 मध्ये आलेला आहे बघा. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे गांडू बगीचा 1986. हे जे शब्द होते ना हे शब्दच झेपले नाही काही लोकांना जे आहे. हे शिबीबाजा शब्द आहेत का किंवा हे शब्द मग है ना साहित्याचा औचित्य भंग होतो आहे का इथं वगैरे वगैरे. पण मग जे आहे जसं आहे तसं आहे. वास्तव नाकारणार कसं तुम्ही? मग ते जे आहे कविता संग्रहाची नावं म्हणजे तुम्ही कविता संग्रहांची नावं जरी बघितली तर तिच्यामध्ये हा जो कवी आहे बघा याचं एक विलक्षण सामर्थ्य आहे बघा. शब्दांचा खेळ आणि जे शब्द आहे त्याच्यावर त्याचं प्रभुत्व पण आहे.
आणि ती नावं पण अशी आहे बघा, मूर्ख म्हाताऱ्यांनी डोंगर हलवला. विस्फोटाच्या क्षणी अडथळा होतो किरणांना, डोळे करू लागतात घोड्यांची हत्या. आता बघा, घोडा ही प्रतिमा जी आहे ती आपण मागच्या याच्यामध्ये पण बघितली. एका ज्योतीत सामावलं जातं आकाश आणि हवेचं शेत असं नांगरून पडतो बेवारस, श्वासाखाली संवेदना ओढते ओरखडा रात्रीच्या देहावरून. रात्रीचा देह जो आहे, स्वनातीत अस्तित्वाची राख विखुरते निर्दयी खळकांवर जे आहे. जमिनीचं होऊन जातं असं पाषाणात रूपांतर, अग्नी आणि ध्वनीशिवाय राख आणि वारा वाहतोय बघा. वाक आणि वारा जो आहे तिथं अग्नी आणि ध्वनी या दोन्ही गोष्टी नाही आहे, पण तिथून हे सगळं होत आहे. या बगीच्यात हे संवादाचं झाड कुणी लावलेलं आहे, मनाला मारून हे बीज कुठं चाललंय. 2 रात्रींमध्ये माझा एकही दिवस अंधाराचं मीठ गांड अंधाराची भाकरी, तुम्ही जोडून टाका मला दीर्घ शांततेशी. आता हा जो कविता संग्रह आहे बघा 1986 मध्ये आला होता. याच्यानंतर जे त्यांनी लिखाण केलं बघा तर ते होतं या सत्तेत जीव रमत नाही, जे आत्ता हे बुक आहे बघा, जे UPSCनी सिलेबसला घेतलं 2000 मध्ये जे आहे मराठी साहित्यात. नंतर आता राज्यसेवेने पण जे आहे याला सिलेबसला घेतलेलं आहे बघा. सो मुळात जे आहे की UPSC किंवा राज्यसेवा यासारख्या परीक्षा जर याला सिलेबसला घेत असतील तर ऑबियसली तेवढी ताकद त्या साहित्यिकामध्ये आहे आणि त्याने जे काही लिहिलेलं आहे तर ते अर्थपूर्ण आहे किंवा ते शाश्वत आहे किंवा ते मग तुम्हाला सांगतं की हा समाज कसा आहे, साहित्य कसं आहे, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं प्रूव्ह होतात. ओके. सो या सत्तेत जीव रमत नाही 1995 मध्ये जे आहे तर ते आलं होतं. आपण याचं मलपृष्ठ जे आहे सुरुवातीला बघितलं होतं बघा. सो मुळात जे आहे की या सत्तेत जीव रमत नाही हा कविता संग्रह जो आहे त्याच्यानंतरचं जर लिखाण झालं. आता आपण याच्याकडे जाऊयात. अजून यांचं जे लिखाण आहे बघा याच्यामध्ये मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे जे आहे बघा. ओके. 2005 मध्ये मोठ्या कालावधीमध्ये 10 वर्षाचं अंतर गेलेलं आहे बघा. नामदेव ढसाळ, नामदेव ढसाळ, नामदेव ढसाळ, नामदेव ढसाळ, नामदेव ढसाळ, नामदेव ढसाळ, नामदेव ढसाळ 7 वेळा लिहिलं आहे. ओके. किती 7 घोडे मारले. ओके. घोडे जे आहेत हे परत बघा, म्हणजे प्रतीक कुठलं वापरलं जातं तर तो घोडा जो आहे बघा ते वापरलेला आहे. ओके. इथं जर तुम्ही बघितलं तर एक घोडा जो आहे तो आडवा पडला बघा जमिनीवर जे आहे, बाकीचे घोडे जे आहेत इकडं पडत आहेत बघा. ओके. मुखपृष्ठ जे आहे हे एक कविता संग्रह जो आहे की मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, सूर्य जो आहे. ओके. 2010 मध्ये निर्वाणा अगोदरची पीडा जी आहे बघा. ओके. 2010 मध्ये जे आहे निर्वाणा अगोदरची पीडा जी आहे हा कविता संग्रह. त्याच्यानंतर जे आहे यांच्या 2 कादंबऱ्या आहेत बघा. 1981 मध्ये यांनी लिहिली होती हाडकी हाडवडा. ओके. कादंबरी जी आहे तिचं नाव आहे हाडकी हाडवडा. 2 कादंबऱ्या आहेत त्यांच्या, एक ही आहे आणि दुसरी निगेटिव्ह स्पेस. ओके. हाडकी हाडवडा म्हणजे महारांना मिळालेली सामूहिक इमानी जमीन बघा. हाडकी हाडवडा याचा अर्थ काय असतो की महारांना मिळालेली इमानी जमीन जी आहे या इनामांची मुळं थेट निजामशाहीच्या अंमलापर्यंत पोहोचतात. म्हणजे नाव जे आहे हे नेमकं काय आहे तर महारांना मिळालेली इनामी जमीन. आंबेडकरी संस्कारानंतर दलित आविष्कारांनी काव्य आणि कथा या प्रकारांमध्ये जोरकस आक्रमक प्रवेश करून सारं साहित्यिक विश्व दणानून सोडलं बघा. है ना. अरुण साधू यांच्या प्रस्तावना, यांची प्रस्तावना अरुण साधूंची. अरुण साधू पण साहित्यातलं एक खूप महत्त्वाचं जे आहे व्यक्तिमत्व जे आहे. सो कादंबरी क्षेत्रात मात्र दलितांची अशी प्रतिम भरारी जाणवली नाही. म्हणजे दलित साहित्य जे आहे जेवढं ते कथा कवितेमध्ये जोरकस आलं तसं कादंबरीत तेवढ्या याच्यावर ते गेलं नाही. 1980-81 मध्ये कादंबरी हातात आली तेव्हा वाटलं की एक नवीन वाट निर्माण होते बघा. एक नवीन वाट निर्माण करणारा लेखक जो आहे, कवी जो आहे तो नामदेव ढसाळा बघा. आणखी लिही, कादंबऱ्या लिही असं नामदेवला सांगण्या इतपत मतिपूर्ण परिचय होता. तसं वारंवार सांगितलंही पण नामदेवने नंतर कादंबरी लिहिलीच नाही. तू कर हे अजून लिही, कादंबरी लिही, त्यांनी नाही लिहिली कारण तो नामदेव ढसाळ तो म्हणला नाही कविता. ओके. 80 पूर्वी ज्या निमित्तीसम अशा वैकल्पिक समाधी अवस्थेत जाऊन ही कादंबरी लिहिली तशी समाधी पुन्हा लावणं राजकारणाच्या थडग्यात ज्याला जमलं नसावं नंतर कोणीच अशी कादंबरी लिहिली नाही बघा.
कारण राजकारण पण होतं. कदाचित मग अरुण साधूंचं म्हणणं आहे की नंतर मग तो स्पेस त्याला मिळाला नाही आणि त्याने नाही लिहिलं बाबा. नंतर कोणीच अशी कादंबरी लिहिली नाही. कदाचित समाधीच्या भानगडीत न पडता राग, लोभ, संशय, कडबटपणा इत्यादी पिशाचांना खांद्यावर बाळगत त्याने कादंबरी लिहिली असती तर ती अशी निष्पाप करून सुंदर झाली नसती. कदाचित ती अधिक बहुमितीयुक्त झाली असती आणि तेही आवश्यक होतं. दलित साहित्याचे नव्हे तर मराठी साहित्याचे कादंबरीचे दालन एक प्रतिभेस मुकलं बघा. म्हणजे फक्त दलित साहित्याचं नाही, त्यांनी जर अजून लिहिलं असतं तर मराठी साहित्याला पण एक चांगल्या कादंबरीचं दालन मिळालं असतं. म्हणजे हा लॉस फक्त दलित साहित्याचा नाही कादंबरीच्या बाबतीत, हा अख्ख्या मराठी साहित्याचा आहे. हे अरुण साधूंनी लिहिलं आहे बघा. साहित्यामध्ये जे आहे ही हळहळ कायमस्वरूपी राहणार आहे. जी एक हाडकी हाडवडा हाती आली तिचे पुरेसे यथायोग्य मूल्यमापन चांगल्या समीक्षकाकडून होणे राहून गेले याची ही खंत आहे. एका चांगल्या समीक्षकाकडून जे आहे याचं मूल्यमापन जे आहे ते व्हायला हवं होतं, ते झालेलं नाही आहे. ही पण एक खंत आहे. शेवटी कसं असतं ना, एखाद्या चांगल्या समीक्षकाने त्याचं मूल्यमापन करणं आणि ते सांगणं आणि मग तिच्यातून जगाने त्याला अजून डोक्यावर घेणं हे घडत जातं बघा. एखादा मूव्ही येतो, त्या मूव्हीबद्दल एखादी व्यक्ती सांगते की नाही नाही ही अभूतपूर्व कलाकृती आहे, मग ज्याने बघायचा नाही तो पण बघायला जातो तिथं. ओके. त्याच्यानंतर जी दुसरी होती बघा ती होती निगेटिव्ह स्पेस, 1987 1987 आलेली कादंबरी. सो आपण जे आहे नामदेव ढसाळांबद्दलचे जे आस्पेक्ट्स बघितले वेगवेगळे जे आहेत बघा, त्यांचं लिखाण आहे किंवा दलित साहित्याला एका नव्या वळणावर नव्या वाटेवर घेऊन जाणारी व्यक्ती म्हणून नामदेव ढसाळांकडे आपण बघतो. आणि जे आहे जसं आहे तसं आहे बघा. ते तिच्यामध्ये कसलाही जे आहे दुटप्पीपणा नाही आहे, मध्ये कुठलीही जे आहे फ्रेम टाकले नाही, कास्ट टाकला नाही, ना जाळी टाकली आहे बघा. जे आहे ते असं आहे. हे बघा आम्ही हे जगलो आहे, तुम्हाला वाचताना त्रास होतो, हे रोज जगलो आहे आम्ही. आठवणींचे पक्षी आहे बघा, आपण याच्यानंतर बघणार आहे. म्हणजे कुठल्या लेवलला जातो की भूक लागल्यानंतर कुत्र्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा घ्यायला जातो तो लेखक जो आहे तो. भूक केवढी प्रचंड आहे बघा, पोटभर कधी खायला नाही आहे तिथे. म्हणजे तुम्ही बघा हा संघर्ष वेगवेगळ्या प्रतलांवर आहे. हा फक्त जाती व्यवस्थेचा संघर्ष नाही आहे. इथं जे म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही आम्हाला ज्ञानापासून वंचित ठेवलं, संपत्तीपासून वंचित ठेवलं तुम्ही आम्हाला, पोटभर अन्न नाही आहे खायला. जे वास्तव होतं ते समोर आणत गेलं बघा. आणि तिच्यातून जे आहे या सत्तेत जीव रमत नाही हा जो कविता संग्रह आहे, तर याची जी अर्पण पत्रिका आहे ती महत्त्वाची आहे की डॉक्टर आंबेडकरांसाठी जे आहे बघा. याच्यातली जी पहिली कविता आहे ती म्हणजे अनात्म्याचं अद्भुत झाड जे आहे बघा.